नमस्कार, गुड आफ्टरनून. मी मयूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा बघून घेणार आहोत की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कोणते ट्रेड एक्झिक्यूट झाले, कुठे एक्झिक्यूट झाले आणि प्रॉपर आपण त्याला कशा प्रकारे मॅनेज केलेलं आहे ते. तर आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग दोन ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. एक मिड कॅपमध्ये आहे, एक बँक निफ्टीमध्ये आहे. दोन्ही ट्रेड कशा प्रकारे होते सर्व काही आपण डिटेलमध्ये बघून घेऊ. बट त्याआधी मी तुम्हाला सांगतो, आपले जे अपडेट व्हिडिओ येतात हे प्रॉपर आपण जो 30 डे चॅलेंज चालवतोय, जो की आपण ऑप्शन बाईंगमध्ये घेतलेला आहे. आपली जेवढी पण लाईव्ह मेंटरशिप सुरू आहे त्यामध्ये आपण कशाप्रकारे गोष्टी इम्प्लिमेंट करतो आणि त्याचे रिझल्ट कसे येतात ते मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. ज्यांचं मिस होतं त्यांच्यासाठी हे अपडेट व्हिडिओ बनावं लागतात, तर त्याच अकॉर्डिंग आपण हा व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला माहिती आहे की आपलं फोकस जे आहे ते टोटली ऑप्शन बाईंगवर सुरू आहे. आणि सेकंड जो मेन पॉईंट आहे तो आहे की ज्या इंडेक्समध्ये एक्सपायरी असते त्या इंडेक्समध्ये आपला जास्त फोकस असते. तर आज मिड कॅप आणि बँकेक्सची एक्सपायरी असते. तर मिड कॅपमध्ये तर आपण एक्झिक्यूट केलं, बँकेक्समध्ये व्हायला पाहिजे होतं. बट माझ्या टीमनी जे स्ट्राईक प्राइस लावून ठेवलेली होती बँक निफ्टीची होती, तर त्यामुळे बँक निफ्टीलाच एक्झिक्यूट केलं. हा वीक जो सुरू आहे हा मंथली एक्सपायरीचा वीक आहे. तर मंथली एक्सपायरीमध्ये आपली कशाप्रकारे सायकॉलॉजी राहते ते पण आपण डिस्कस करून घेऊ. तर डायरेक्टली आता तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करून सांगतो की एक्झॅक्टली आपला सेटअप कुठे एक्झिक्यूट झालेला आहे ते. तर सेटअप अकॉर्डिंग आपला फर्स्ट स्टेट जो एक्झिक्यूट झालेला आहे तो झालेला आहे मिड कॅपमध्ये. तर आधी मिड कॅपचा चार्ट बघू, त्यानंतर आपण बँक निफ्टी एक्सप्लेन करून घेऊ. इथे मी मिड कॅपचा चार्ट लावलेला आहे. मिड कॅपची जी ओपनिंग आहे ती गॅप डाऊन होती. ऑलमोस्ट इथे जे क्लोजिंग लेवल होती याच्या खाली आणि ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल इंडिशन होती, काही डायरेक्शन नव्हतं कारण की डाऊन साईडला पुश केलं आणि मग वर जे क्लोजिंग आहे ते वर दिलेले आहे. त्यानंतर स्लाइटली हा डाऊन साईडला आला. इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल होता. मी सांगितलेलं होतं की जेव्हा हा वर गेला आणि एक फ्रॅक्टल आला तर ही एक रेंज क्रिएट झालेली होती. आजचा जो सेटअप होता आणि आपली जी आजची एंट्री आहे ते प्रॉपर टेक्स्टबुक एंट्री आहे. जसं आपण शिकवलं एक्झॅक्टली 95% जे आहे ते प्रॉपरली त्यांनी तशाच प्रकारे स्ट्रक्चर बनवलं आणि त्या अकॉर्डिंगच आपल्याला एंट्री दिलेली आहे. तर इथे क्लिअर होतं की एक रेंज होता, एक फ्रॅक्टल होतं. डाऊन साईडला रेड फ्रॅक्टल होतं, आउट साईडला ग्रीन फ्रॅक्टल होतं. या रेंजच्या वर आपण बाईंग करणार होतो, या रेंजच्या खाली आपण सेलिंग करणार होतो. तर सेटअप अकॉर्डिंग जर तुम्ही प्रॉपर बघाल, खाली आलं, वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा डब्ल्यू पॅटर्न बनत यांनी जो हा रेंज आहे हा ब्रेकआउट केला. प्रॉपर डब्ल्यूएसनी स्ट्रॉंग क्लोजिंग दिली. जे टार्गेट होतं, फर्स्ट टार्गेट जे होतं ते डे हाय होतं, सेकंड जे होतं हा जो गॅप होता हे होतं. यांनी प्रॉपरली सगळे टार्गेट जे आहे ते डन करून दिले आहे. ह्याच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली, सेम कॅन्डल चाललो, आपण एस एल लावलेला. जर हा आपला ट्रेड फेल झाला असता तर खाली आलं असतं आणि मग हा जो रेंज आहे ह्याच्यामध्येच मार्केट फिरत राहिलं असतं. तर आपण जर डाऊन साईडला मिळाला असता तर रिव्हर्सलमध्ये आपण पुन्हा ऍक्टिव्हेट केलं असतं आणि जो एस एल आहे तो कव्हर करून आपण चांगल्या प्रॉफिटमध्ये आलो असतो. बट आपली जी एंट्री आहे तुम्हाला माहिती आहे की 80%ची आपण एक्युरेसी काढून चालतो सेटअपमध्ये. तेच आज मार्केटने फॉलो केलं, मिड कॅपने फॉलो केलं आणि आपलं जे टार्गेट आहे ते तर दिलंच, प्लस त्यापेक्षा जास्त बोनस पॉईंट पण आपल्याला दिलेले आहे. आपण इथे एंट्री घेतली आणि प्रॉपर इथे एस एल लावला. त्यानंतर बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल बनवत त्यांनी डायरेक्टली डे हाय लावलेला आहे, जो की ऑलमोस्ट 200-250 पॉईंटच्या जवळपासचा होता. तुम्ही जर बघाल तर इथे आपल्याला कोणताही ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला किंवा पॅनिकचा पण सिनेरिओ नव्हता. कंटिन्यू जे मिड कॅप आहे अपसाईडनी शिफ्ट होताना दिसत होतं. प्रत्येक कॅन्डलचा लो हा प्रोटेक्ट होता. एक पण रिव्हर्सलचा साईन नव्हतं. मला वाटलं की इथनं हा रिव्हर्सल दाखवू शकतो, बट पुन्हा जी कॅन्डल क्लोजिंग देत होता तो अपसाईडने देत होता. तर प्रॉपर जी माझी टीम होती ते प्रॉपर मॅनेज करत होती. जेव्हा ह्याच्या वर क्लोजिंग द्यायला स्टार्ट केलं तर प्रॉपरली आम्ही इथे जो ट्रेलिंग आहे तो कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल करायला स्टार्ट केलं, कारण की एक्सपेक्टेड नव्हतं की अशा प्रकारे मूव्ह येते. जनरली आपल्या माइंडमध्ये आणि मार्केट पण अशा प्रकारे चालते की आधी वर जाते, रिट्रेसमेंट देते, पुन्हा वर जाते, पुन्हा रिट्रेसमेंट देते, पुन्हा वर जाते. तर अशा पद्धतीने आपण ट्रेल करतो. बट आज जे मिड कॅपचं स्ट्रक्चर होतं ते प्रॉपरली स्ट्रेटमध्ये होतं आणि जनरली आपण असं बघत नाही. तर मला क्लिअरली दिसत होतं की हा रिट्रेसमेंट कधी घेऊ शकतो. तर त्या अकॉर्डिंग टीम जी आहे ती प्रॉपरली मॅनेज करत होती. मी ज्या प्रकारे सांगितलं या कॅन्डल नंतर कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केलेला आहे. या कॅन्डलपर्यंत पण कोणत्याही कॅन्डलचा लो ब्रेक नाही आहे. प्रत्येक कॅन्डलचा लो जो आहे तो प्रोटेक्टेड आहे. जेव्हा इथे पोहोचलं, इथे खाली आलं, तर ऑलरेडी इथे जो ट्रेलिंग आहे तो आपला आलेला होता. त्यानंतर इथे जेव्हा या कॅन्डलचा लो ब्रेक केला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो एक्झॅक्टली टॉपवरच बुक झालेला आहे. त्यानंतर टोटली मिड कॅप जो आहे तो आता एक रेंज क्रिएट केलेली आहे आणि या रेंजमध्येच फिरत आहे. परफेक्ट एंट्री आणि परफेक्ट एक्झिट आज आपली मिड कॅपमध्ये झालेली आहे. एक्झॅक्टली बॉटम लेवलवर आपण त्याला कॅच केलं, पूर्ण रॅली जी आहे ती कॅप्चर केली. एक्झॅक्टली टॉप लेवलवर त्याला आपण ट्रेल केलेलं होतं आणि तिथेच आपलं बुक झालेलं आहे. तर टेक्स्टबुक एंट्री जी राहते ती अशा प्रकारची राहते. प्रत्येक गोष्ट आपण लाईव्हमध्ये डिस्कस केली, पूर्ण गोष्टी आपण प्रॉपरली लाईव्हमध्ये शिकल्या. कशा प्रकारे आपण ट्रेल केलं पाहिजे, कशा प्रकारे आपण मॅनेज केली पाहिजे पोझिशन, प्रत्येक गोष्टी आपण तिथे शिकलेल्या आहे. 1:1ची अॅक्युरेसी कशी काढायची, मोठे मोमेंटम कॅप्चर कसे करायचे, स्काल्पिंग कुठे करायची, हे प्रत्येक गोष्ट आपण डिस्कस करतो. आणि त्याच अकॉर्डिंग आज आपण हा पण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे आणि प्रॉपर लेवलवर त्याला मॅनेज केलं. इथे तर आपण इंडेक्समध्ये याला स्पॉटमध्ये बघितलेलंच आहे. याला मी तुम्हाला प्रॉपर एकदा ऑप्शन चार्टमध्ये दाखवून देतो की किती पॉईंट आपण कॅप्चर केले. तुम्ही जर बघाल तर ज्या प्रकारे स्पॉटमध्ये प्रत्येक कॅन्डल प्रोटेक्ट होती, तशीच ऑप्शन प्रीमियममध्ये पण जी प्रत्येक कॅन्डल होती ती प्रोटेक्ट होती. इथे आपल्याला एक्झिक्युशन दिलं कारण की अशा प्रकारे हा डब्ल्यू पॅटर्न होता. इथे आपले एक्झिक्युशन होतं, इथे आपला एस एल होता. कंटिन्यू मध्ये आणि अपसाईड डायरेक्शन दाखवलं, इथे हाय लावला. या कॅन्डल नंतर आपण सांगितलं की प्रॉपरली आपण कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केलेला आहे.
लास्ट जो आपला ट्रेलिंग होता तो या कॅन्डलमध्ये आलेला होता. इथे जेव्हा रिव्हर्स झाला तर इथे आपला बुक झालेला आहे. याला आपण जर कॅल्क्युलेट करू तर टोटल जे पॉईंट आहे ते किती यांनी गेन दिलेला आहे. तर या लेवलपासून या लेवलपर्यंत जर आपण कॅल्क्युलेट करू तर ऑलमोस्ट 190 पॉईंट यांनी आपल्याला गेन दिलं. आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो ऑलमोस्ट या लेवलच्या जवळपास झालेला आहे, जो की ऑलमोस्ट 150 पॉईंटच्या वर आहेत. वरच्या साईडनी जर आपण कॅल्क्युलेट करू तर या लेवलपासून तर या लेवलपर्यंत ऑलमोस्ट 40 पॉईंटच्या जवळपास आपण कमी पॉईंट इथे बुक केले. बट जेवढे होते 150 पॉईंट कमी होत नाहीत. आणि नेहमी ट्रेडरचा माइंडसेट हा नसला पाहिजे की बॉटमवर आपली एंट्री आणि टॉपवर एक्झिट, असं कधीही नसतं. आपल्याला मधातलं जे आहे ते आपल्याला खावं लागतं, जे की आपण प्रॉपरली आज केलेलं आहे. एक्झॅक्ट लेवलवर त्याला इथे एक्झिक्यूट केलं, या लेवलपासून या लेवलपर्यंत त्याला बुक केलेलं आहे. तर इथे प्रॉपरली तुम्हाला मिड कॅपचं समजलेलं असेल की कशा प्रकारे आपली सायकोलॉजी होती, कुठे आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या लेवलवर त्याला बुक केलेला आहे. याचबरोबर सेकंड ट्रेड जो आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये होता. तर बँक निफ्टी आपण डिस्कस करून घेऊ की त्यामध्ये आपली काय सायकोलॉजी होती, तिथे आपला ट्रेड कुठे एक्झिक्यूट झालेला आहे ते. तर मी इथे बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे स्पॉटचा. बँक निफ्टीची ओपनिंग पण चांगलीच गॅप डाऊन होती. इथे क्लोजिंग होती, इथे ओपनिंग दिलेली होती. बँक निफ्टीची फर्स्ट कॅन्डल जी आहे ती इंडिशन होती, दोन्ही साईडने याला वीक होते. आणि जी क्लोजिंग होती ते मधात होती. यामध्ये क्लिअरिटी नव्हती कारण की कॅन्डल प्रॉपरली दिसत नव्हत्या, डॉमिनेट साईड दिसत नव्हतं. इथे याने डाऊन साईडला पुश केलं, बट जे सपोर्ट होते, लेवल होते ते क्लिअर नव्हते, थांबण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा इथे हा खाली आला, वर गेला, पुन्हा खाली आला, पुन्हा डब्ल्यूआरसीने क्लोजिंग दिली, तर डायरेक्शन झालेलं होतं की हा अपसाईडनी जाऊ शकतो. बट फर्स्ट ब्रेकआउटमध्ये आपण एंट्री घेत नाही, रिट्रेसमेंटचा वेट करतो, कारण की एकतर एस एल जो आहे तो पण मोठा असतो आणि कन्फर्मेशन पण नसते. आपली जी अॅक्युरेसी आपण काढलेली आहे ते आपल्या रूल अकॉर्डिंग काढलेली आहे. तर आपला रूल इथे अलाव करत नाही, आपण रिट्रेसमेंट नंतरच ट्रेड घेतो. इथे खाली आला, रिट्रेसमेंट दिली, वर गेला. ही जी कॅन्डल होती डॉमिनेट, ज्याला की आपण मदर कॅन्डल पण म्हणतो, ते प्रोटेक्ट होती. त्यानंतर डब्ल्यूआरसी नंतर यांनी डायरेक्शन दाखवलं, जे की ट्रेंड कंटिन्युएशनचं साईन होतं. तर याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला, सेम कॅन्डलचा लो एस एल लावलेला. याचं जे टार्गेट होतं ते सरळ सरळ हा जो गॅप आहे हा ठेवलेलं होतं. वाटलेलं होतं की हा इझिली जाऊ शकतो, कारण की ऑलरेडी हा जो फ्रॅक्टल आहे, हा फ्रॅक्टल जर निघाला असता तर डे हाय पण निघाला असता आणि त्यानंतर हा जो स्पेस होता हा ओपन होता. त्या अकॉर्डिंग आपण डायरेक्टली हा जो गॅप आहे हे आपण टार्गेट ठेवलेलं होतं. इथे एंट्री घेतल्यानंतर याच्यामध्ये पण आपले सेम सायकोलॉजी होती. जर हा खाली आला असता तर आपला एस एल गेला असता, रिव्हर्सलमध्ये आपल्याला पुन्हा एक ऍक्टिव्ह झाला असता, तिथे आपला एस एल आणि चांगलं प्रॉफिट पण आपण बुक केलं असतं. त्याच अकॉर्डिंग आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. इथे आपण ट्रेड घेतला, त्यानंतर पुन्हा बँक निफ्टी आपल्या साईडनं निघाला. इथे जो आहे तो आपलं टार्गेट जे आहे ते डन झालेलं होतं. इथे प्रॉपरली आपल्याला बँक निफ्टीने ट्रेलिंगचा चान्स मिळाला. फर्स्ट जो एस एल होता तो इथे होता. देन डॉमिनेट कॅन्डल आणि स्विंग अकॉर्डिंग आपण ट्रेल करायला स्टार्ट केलं. यानंतर जो ट्रेलिंग होती ते इथे होती. त्यानंतर डॉमिनेट कॅन्डल इथे बनलेली आहे, तर आपण इथे लावला. फायनल जी ट्रेलिंग होती ते इथे होती आणि जो ट्रेलिंग फायनल आलेला होता तो इथे होता. टार्गेट जे आहे ऑलमोस्ट या लेवल नंतर हे होतं. बँक निफ्टीने टार्गेट जे आहे ते तर डन केलं, बट इथे खाली आला, तुम्ही बघाल तर इथे एक वीक लावला, रिजेक्शन दिलं, वर क्लोजिंग दिली. तर इथे मला वाटलं की जर हा इथे थांबला आणि याच्या खाली नाही आला तर मग पुन्हा हा जे ट्रेंड आहे तो कंटिन्यू करू शकतो. आणि एकदा जर का ह्याच्या वर क्लोजिंग दिली तर मग अपसाईडचे पण टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. त्या अकॉर्डिंग टीमनी जे आहे ते पोझिशन होल्ड करून ठेवलेली होती. आणि डॉमिनेट कॅन्डलचा जो लो आहे तेच प्रोटेक्टेड होतं. तोच एस एल लावून यांनी जे पोझिशन आहे ते मॅनेज केलेली होती. बट त्यांनी तसं न करता इथे क्लोजिंग तर दिली, जशी इथे ट्रेलिंग आली, नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली, इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये बुक झाला. मिड कॅप सारखं बँक निफ्टी पण एकाच रेंजमध्ये ट्रेड होताना दिसत आहे. यानंतर हा ब्रेकआउट देतो की ब्रेकडाऊन देतो आपल्याला हे लाईव्ह मार्केटमध्ये नंतर माहिती पडणार. बट ऑलरेडी आपले जे ट्रेड आहेत ते प्रॉपर आपल्या सेटअप अकॉर्डिंग एक्झिक्यूट झाले. आपण त्याला प्रॉपर लेवलवर बुक केलेलं आहे. जनरली तुम्हाला माहिती आहे की M1चा रूल आहे की फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपलं प्रॉफिट झालेलं आहे तर आपण नेक्स्ट ट्रेड घेत नाही. बट ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये आणि सेम कंडिशनमध्ये ट्रेड होते, म्हणून आपण आज 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे. फर्स्ट मिड कॅपमध्ये आणि सेकंड जो आहे तो बँक निफ्टीमध्ये. तर बँक निफ्टीचं पण तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. इथे आपल्याला कन्फर्मेशन आलं, इकडे आपल्याला फॉलो थ्रू मिळाला, इथे एक्झिक्यूट केलं, इथे एस एल लावला. टार्गेट आपलं जे आहे ते इथे डन झालेलं होतं. बट डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग आपण त्याला ट्रेल केलं आणि फायनल जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलवर आपला आलेला होता आणि इथे आपला जो आहे तो बुक झालेला आहे. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीचं पण क्लिअर झालेलं असेल. ह्याला पण मी तुम्हाला एकदा क्लिअर करून देतो ऑप्शन चार्टवर की एक्झॅक्टली किती पॉईंट बुक केले ते. जर तुम्ही बघाल तर या कॅन्डलमध्ये आपली एंट्री झालेली होती. या कॅन्डलपासून तर या कॅन्डलपर्यंत ऑलमोस्ट आणि 300 पॉईंट दिले. आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलवर बुक झालेला आहे ऑलमोस्ट 140 पॉईंटच्या जवळपास. ह्याच्या वरचे जे पॉईंट आहे आज ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 150 पॉईंटच्या जवळपास आपण मार्केटला वापस केले. कारण की मला वाटलं नव्हतं की हा इथे एवढा खाली येईल. माझी टीम म्हणत पण होती की बुक करायचं का या स्विंगवर. बट ह्या रिजेक्शनमुळे मी ट्रेड होल्ड करायला लावली. मला वाटलं की या रिजेक्शन नंतर हा वर जाईल आणि ट्रेंड कंटिन्यू करेल. बट त्यांनी तसं न करता खाली आला. इथे जो लावलेला ट्रेलिंग होता तो बुक केला. त्यानंतर आता पुन्हा वर मोमेंटम केलेली आहे. इथे एक स्पाईक लावला. आता पुन्हा जे मोमेंटम आहे त्या रेंजमध्ये सुरू आहे. तर तुम्ही इथे बघत असाल की दोन्ही पण इंडायसेसमध्ये आपण प्रॉपर सेटअप अकॉर्डिंग ट्रेड एक्झिक्यूट केले. प्रॉपरली आपल्या रूल अकॉर्डिंगच त्याला मॅनेज केलेलं आहे आणि चांगल्या लेवलवर त्याला बुक केलेलं आहे. तर होप करतो दोन्ही पण इंडायसेसचं एक्सप्लेनेशन इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. तर लास्टला पुन्हा एकदा आपण चेक करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला ट्रेड आपण एक्झिक्यूट केले आणि कोणत्या टायमिंगला त्याला आपण बुक केलेलं आहे.
तर डायरेक्टली आता आपण ऑर्डर बुकमध्ये बघून घेऊ. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो मिड कॅपचा आहे तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे 10 वाजून 10 मिनिटांनी. तिथे मी मिड कॅपचा 12,050चा सी बाय केलेला, तो केलेला 57मध्ये. आणि ह्यानंतर नेक्स्ट सेम जो आहे ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये बँक निफ्टीने आपल्याला साईन दिलं, तर तिथे आपण बँक निफ्टी एक्झिक्यूट केलेला आहे 10 वाजून 25 मिनिटांनी. 51,300चा कॉल तो आपण बाय केलेला आहे 338मध्ये. आणि जेव्हा हे दोन्ही ट्रेड सुरू होते तर या दोघांमध्ये फर्स्ट जो ट्रेलिंग बुक झालेला आहे तो झालेला आहे मिड कॅपचा 11 वाजून 21 मिनिटांनी. 12,050चा सी तो आपला बुक झालेला आहे 212मध्ये. आणि यानंतर जो सेकंड ट्रेड होता बँक निफ्टीचा जो की आपला सुरू होता, तो आपला बुक झालेला आहे 11 वाजून 42 मिनिटांनी. 51,300चा कॉल तो आपला बुक झालेला आहे 474मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग आज दोन्ही ट्रेड होते. प्रॉपर आपण दोन्ही ट्रेडला मॅनेज केलं. जनरली ज्या इंडेक्समध्ये एक्सपायरी राहते ते इंडेक्स आपण ट्रेड करतो. एक इंडेक्समध्ये तर आपण ट्रेड केलं जे की मिड कॅपची होती, बँक एक्समध्ये करणार होतो बट स्ट्राईक प्राइस लावलेली नव्हती, त्यामुळे आपण डायरेक्टली बँक निफ्टीलाच एक्झिक्यूट केलेला आहे. होप करतो दोन्ही पण इंडायसेसचं आणि दोन्ही पण ट्रेडचं एक्सप्लेनेशन इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आणि आजची जी लाईव्ह आहे ते पण तुम्ही प्रॉपरली एन्जॉय केलेलं असेल. तर ज्यांना पण आमच्यासोबत लाईव्हमध्ये जॉईन व्हायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.